चांदवड तालुक्यातील देनेवाडी शिवारातील राहत्या घराजवळील विहिरीत पडून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मनीषा निलेश देशमाने वय 32 व नयन निलेश देशमाने वय 9 दोघे राहणार देनेवाडी तालुका चांदवड अशी मृत मायलेकांची नावे आहेत। मनीषा देशमाने व मुलगा नयन हे दोघे दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून लहान मुलांची खेळणी बनवण्यासाठी लागणारी माती घेण्यासाठी गेले होते, परंतु ते सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पती निलेश सुभाष देशमाने यांनी चांदवड पोलिसात ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। या दोघांचा 2 दिवसांपासून सर्वत्र शोध सुरू असताना परिसरातील विहिरीची तपासणी करताना शुक्रवारी दिनांक 24 रोजी सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास देनेवाडी शिवारातील सुभाष विठ्ठल देशमाने यांच्या शेतगट नंबर 48 मधील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले। विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मोटारीच्या सहाय्याने पाणी उपसल्यानंतर दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरणीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। यावेळी उपजिल्हा रुग्णालयात नातलगांनी गर्दी केली होती। याबाबतची खबर मृत विवाहितेचा भाऊ भरत फकीरा काटे राहणार सावरगाव तालुका येवला यांनी चांदवड पोलिसात दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार AG शिरसाट व प्रदीप सिंग सोळुंकी हे करीत आहेत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविता जाधव, चांदवड।